नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे होळी, तर मग बनवायचे पुरणपोळी. तर काय केलं आहे, ही चण्याची डाळला 3 ते 4 तास अगोदर भिजत ठेवायची. जर चांगली भिजली ना तर आपल्याला शिजवायला वेळ लागत नाही. तर मी डाळ ठेवले शिजायला आणि ते गूळ कापून घेते तोपर्यंत. तर डाळला मी सांगू तुम्हाला 4 शिट्यांमध्ये तयार होते. बघा माझी 4 शिट्यांमध्ये डाळ झाली आहे, चांगली शिजली आहे आणि पाणी पण जास्त लागत नाही. जर तुम्ही चांगली भिजवली ना 3 ते 4 तास, पाणी पण जास्त लागत नाही शिजवताना. तर आता आपण ही शिजलेली डाळ ना, ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवली आहे त्यामध्येच टाकते. म्हणजे काय ते गरम गरम असताना मी तिला आता परत घोटणार आहे. काय होतं, आता मला गडबड खूप आहे, मग नंतर मला परत पुरणाच्या भांड्यातून वगैरे काढायला वेळ मिळणार नाही. म्हणून मी काय ते आत्ताच तिला खलबत्त्याच्या दांड्याने आता चांगलं घोटून घेते. म्हणजे काय नंतर मला परत ती घोटायची, म्हणजे पुरणाच्या भांड्यातून काढायला लागणार नाही. तर बघा चांगली घोटून घेतली आहे डाळ. मग आता काय करते, त्यामध्ये टाकते गूळ. गूळ पण कसं असतं, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे असतं गूळ वगैरे. पण मी काय करते शक्यतो, म्हणजे काही म्हणतात 1/2 किलो डाळ असेल तर 1/2 किलो गूळ घ्यायचा, तर मी तसं नाही करत. मी 1/2 किलो डाळ असेल तर 200 ग्राम गूळ घेते आणि थोडीशी साखर टाकते. आता मी अर्धा किलो डाळ घेतली आहे, तर अंदाजाने मी माझ्या गूळ टाकलेले आणि त्यामध्ये एवढी साखर टाकते. म्हणजे छान आहे. आता हे सगळं मिक्स करून आपण गॅसवर पुरण करायला ठेवूया. आणि मी जेव्हा डाळ शिजायला टाकली तेव्हा त्यामध्ये थोडं एक तुकडा दालचिनीचा आणि थोडीशी आलं टाकलं होतं, म्हणजे वास छान येतो. तर आता आपण पुरण तयार करून घेऊया गॅसवरती. आणि जेव्हा आपण करताना गॅस लक्ष ठेवायचं, की ते गॅस फास्ट असेल ना तर बुडबुडे येतात आणि हातावर चटका जाम भेटतो गुळाचा. त्यामुळे ते पण लक्षात, आणि डाळ खाली लागता पण कामा नये. तर बघा आपले आता गूळ चांगला वितळले त्यामध्ये. तर बघा आता अजून आपल्याला लागेल, कारण की वेळ लागेल अजून थोडा. जर आपलं कसं त्याचं ओळखायचं आपलं पुरण तयार झालं, तर बघा असा चमचा ठेवला ना तर तो असा स्थिर राहतो. जर स्थिर नाही ना तर समजायचं अजून आपलं पुरण व्हायचं आहे. तर बघा आता आपलं पुरण ऑलमोस्ट तयारी झालेलं आहे. बघा आता मस्त उभं राहिलेलं आहे. मग आता काय ना, मी परत एकदा याला गरम असतानाच परत खलबत्त्याच्या दांड्याने घोटणार, म्हणजे माझं पुरण तयार झालेलं आहे. म्हणजे परत करायला लागणार नाही डबल. बाय.